Hey everyone, a warm welcome to my channel and welcome back to another new video. So yes, आपल्याला सगळ्यांनाच आपल्या घरामध्ये ज्या काही वस्तू असतात त्या अगदी व्यवस्थित नीटनेटक्या ठेवावा हा आपला नेहमी प्रयत्न असतो. तर त्यासाठी आपण प्रत्येक वेगवेगळ्या वस्तूंसाठी वेगवेगळे ऑर्गनायझर्स यूज करतो. तर हेच ऑर्गनायझर्स घेऊन मी आलेली आहे. तर हे ऑर्गनायझर्स मी फ्लिपकार्टवरनं घेतलेले आहेत. तर तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर या सगळ्या ऑर्गनायझर्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्हाला आवडले तर तुम्ही नक्की चेक करा. तर जास्त वेळ न घालवता चला आपण आपला हॉल व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले आहे एक छान असं ही अशी बॅग आहे. तर ही ना आपले शूज जे असतात ती वॉश करण्याची ही बॅग आहे. आणि म्हणजे याला अशी छान अशी झीप आहे. या बॅगमध्ये ना आपण आपले शूज टाकायचे आणि ते आपण वॉशिंग मशीनमध्ये इझिली धुवू शकतो. आणि याचं कापड हे असं छान मायक्रोफायबरचं कापड आहे आणि इथे मेश दिलेली आहे, म्हणजे पाणी आतमधनं निघून जातं. आणि इथे झिप दिलेली आहे. तर यामध्ये आपला शूचा पेअर इझिली येतो. मोठा साईज आहे चांगला. आणि ही बॅग अशी याची झिप लावून आपण वॉशिंग मशीनमध्ये घातली तर आपले शूज हे स्वच्छ विना काही त्याला खराब होता वगैरे इझिली छान असे स्वच्छ धुवून निघतात. तर अशी ही छान बॅग आहे. आणि याचा हा कापड मायक्रोफायबरचा आहे, त्यामुळे पटकन यामधलं पाणी निघून जातं. छान आहे हे, डेफिनेटली तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट आहेत असे रॅक्स आहेत. 4चा हा सेट आहे. हे असे 4 आहेत रॅक्स आणि याला असे 4 हे दिलेले आहे, 5 कंपार्टमेंट दिलेले आहेत, रॅक्स दिलेले आहेत. यामध्ये आपण आपल्या छोट्या छोट्या वस्तू ऑर्गनाईज करू शकतो. जसे की लहान मुलांच्या रूममध्ये आपले इरेझर्स, कटर, शार्पनर किंवा पिन्स असतात त्या, असं वेगवेगळं सामान आपण यामध्ये ऑर्गनाईज करू शकतो. किंवा आपण यामध्ये आपले सॉक्स, जेंट्सचे सॉक्स, आपले लेडीजचे सॉक्स, लहान मुलांचे सॉक्स वगैरे हे ऑर्गनाईज करू शकतो. किंवा आपण किचनमध्ये पण सुद्धा याचा विविधतेने उपयोग करू शकतो. आणि यामध्ये आपण आपले म्हणजे हँडकीज वगैरे पण यामध्ये आपण ठेवू शकतो. तर अशा प्रकारे हे वेगवेगळे यूज आपण या रॅक्सचा करू शकतो. तर हा असा छान 4चा सेट आलेला आहे. तुम्ही याला किचनमध्ये, कपबोर्ड्समध्ये किंवा आपल्या टेबलवरती, मुलांच्या स्टडी टेबलवर वगैरे यूज करू शकता. छान आहे, यूजफुल आहे, छान आहे. नेक्स्ट आहे एक असं छान आपले जे घड्याळ असतात त्याचं ऑर्गनाईज करण्यासाठी हे बॉक्स आहे हा. तर याला असे छान 6 कंपार्टमेंट दिलेले आहेत. तर ही अशी इथे छान ही गादी दिली आहे असं छान. आणि याला फोम लावलेला आहे. आणि यामध्ये आपण आपले घड्याळ छान असे ठेवू शकतो, ऑर्गनाईज करून ठेवू शकतो. आणि हा बॉक्स छान असा, याला वरतून असं छान लेदर लावलेलं आहे आणि इथे ग्लास दिलेला आहे, म्हणजे आपल्याला आतमध्ये कुठले कुठले वॉचेस आपण ठेवलेले आहे ते आपल्याला लक्षात येतं. इथे छान क्लिप दिलेली आहे, बंद होते हे. आणि लेदरचं आहे, खूप छान आहे, क्वालिटी याची चांगली आहे. तुम्ही डेफिनेटली याला घेऊ शकता. नेक्स्ट आहे लॉन्ड्री बॅग आहे. खूप यूजफुल अशी ही लॉन्ड्री बॅग आहे. आणि ही ना फोल्डेबल आहे. आपल्याला जेव्हा यूज नसेल तेव्हा आपण याचा फोल्ड करून ठेवू पण शकतो. आणि ही असं याचा असा बॉक्स होतो. तर साईज पण याचा मोठा आहे. आणि इथे छान असे दोन्ही साईडला इथे हँडल्स दिलेले आहेत. आणि याला इथे वरती फ्लॅप दिलेला आहे, म्हणजे आतमध्ये काय आहे ते कपडे आपले दिसू नये म्हणून. तर ही आपण आपल्या किड्स रूममध्ये, आपल्या बेडरूममध्ये ठेवू शकतो. किंवा यामध्ये आपले कपडे धुण्याचेच कपडे नाही तर आपण यामध्ये लहान मुलांचे खेळणे पण, जास्तीत खूप खेळणे झाले तर मग ते कुठे ठेवायचे, तर यामध्ये पण आपण ठेवू शकतो, अरेंज करून ठेवू शकतो. तर हा असा यूजफुल अशी ही बॅग आहे. याला तुम्ही ॲज अ लॉन्ड्री बॅग यूज करा किंवा एक्स्ट्राचे जे सामान आहे ते पण ठेवण्यासाठी तुम्ही यूज करू शकता. फोल्डेबल आहे, जेव्हा काम नसेल तेव्हा आपण याला इझिली फोल्ड करून ठेवून देऊ शकतो. छान आहे, क्वालिटी चांगली आहे, तुम्ही डेफिनेटली याला घेऊ शकता.
नेक्स्ट आहेत वॉर्डरोब हँगर आहे. तर हे असं हँगर आहे. तर हे ना आपण हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल असं म्हणजे उभं आणि किंवा आडवं दोन्ही प्रकारे याला लावू शकतो. तर हे जस्ट असं रॅकला हँग करायचं आहे आणि यामध्ये आपला जीन्स, शर्ट्स वगैरे आपले टॉप्स किंवा कुर्तीज किंवा साडीज पण यामध्ये आपण अरेंज करून ठेवू शकतो. तर हे एक तर आपण असं पण ठेवू शकतो किंवा हे असं पण ठेवू शकतो. दोन्ही प्रकारे आपण ह्याला ठेवू शकतो. छान आहे, खूप युजफुल आयटम आहे. नक्की तुम्ही ह्याला ट्राय करू शकता. नेक्स्ट आहे एक आपल्या बेडवर जी बेडशीट टाकलेली असते ती थोडीशी पण अशी त्याला क्रीज पडल्या, अशा त्याला खूप वळ्या पडल्या की आपल्याला हे पण छान वाटत नाही. तर तीच बेडशीट आपल्याला नीट आणि क्लीन ठेवण्यासाठी हे असे हे दिलेले आहेत. एक म्हणजे मेस फ्री ठेवण्यासाठी की ही ना अशी म्हणजे गादी यावरती ठेवायची. ह्या खाली जातो पार्ट आणि गादीचा भाग यावरती येतो आणि याच्यावरती बेडशीट टाकायची आणि त्याला ही अशी क्लिप लावायची आहे. ही अशी प्लास्टिकची एक अशी प्लेट दिलेली आहे. ती इझिली त्यामध्ये अशी लावली तर आपली ही जी बेडशीट असते ती एकदम अशी विदाऊट क्रीजची राहते, स्टिफ राहते, एकदम छान अशी स्ट्रेट राहते. तर हे असे 4 येतात, 4 कॉर्नरचे 4चा एक सेट येतो. तर छान आहे, खूप युजफुल वस्तू आहे. तुम्ही नक्की घेऊ शकता याला. नेक्स्ट आहे ही आयरनचं हे मेश आहे. ही असे सिंथेटिक मटेरियल आहे. आपली जी इस्त्री असते त्याला हे कवर लावायचं खालून, जिथनं इस्त्री करतो तिथनं खालून लावायचं. हे इथे जे टोक असतं ते लावायचं आणि हे याला इथे स्प्रिंग दिलेलं आहे. स्प्रिंगनी ते असं फिक्स करायचं. ही इस्त्रीच्या वरती, प्रेसच्या वरती हे आहे स्प्रिंग लावायचं म्हणजे त्याला ती फिक्स राहते आयरनला. आणि त्यानंतर आपण अशी ही इस्त्री केली, प्रेस केली, आयरन केलं तर आपले जे कपडे आहेत ते जळण्याची भीती राहत नाही. नाहीतर कसं थोडीशीही आपलं कधी लक्ष नसलं तर कपडा जळू शकतो. तर त्यासाठी ही जळू नये, त्या कपडे जळू नये त्यासाठी ही अशी छान मेशची हे दिलेली आहे, शीट आहे. ही खूप युजफुल आहे. तुम्ही नक्की याला ट्राय करू शकता. नेक्स्ट त्याच संदर्भात आहे. सपोज आपल्याला ही शीट नसेल लावायची प्रेसला, ही नसेल लावायची तर अशी एक हे पण येतं. ही सुद्धा एक शीट आहे, मेशची आहे ही आणि ही आपल्या कपड्यांवरती ठेवायची आणि यावरनं आपली प्रेस फिरवायची म्हणजे आपले जे कपडे आहेत ते जळत नाही. नाहीतर काय होतं एखाद्या वेळेस कपडे जळले तर त्याचं ते प्रेसला लागतं आणि ते पूर्ण काळं होतं. मग आपण नेक्स्ट टाईम ते आयरन करायला गेलो की ते आपल्या नवीन कपड्याला लागतं. तर असं होऊ नये म्हणून ही अशी छान अशी शीट आहे ही. तर याला आपण असं छान ठेवून आपले कपडे प्रेस करू शकतो आणि ही जळत नाही म्हणजे क्रीज वगैरे येत नाहीत, अशी स्टिफ राहते आपल्या कपड्यांवरती. तर ही पण एक खूप युजफुल अशी हे आहे, वस्तू आहे. तर हे ऑर्गनायझर्स तुम्हाला कसे वाटले आहेत ते नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. सो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.